श्री चिदंबर ॲग्रोवेट पुणे या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर. तर आज आपण सीवेट कवटेमंकाळमध्ये विठुरायाची वाडी येथे आपण दिलेलं होतं. तर रिझल्टच्या बाबतीत आपण आज व्हिडिओ काढणार आहे. तर आज जाणून घेऊया आपण यांना म्हणजे रिझल्ट कशा पद्धतीने आलेत. तर नमस्कार. नमस्कार. तुमचा पूर्ण परिचय सांगा. बाळू करडे, मी प्रकाश जाधव कुची मेजर हां यांच्यात मी कामाला आहे. आणि आता मी स्वतःच हे हँडल करतोय पाड्यांचं हे सगळं. तुम्ही म्हणजे सगळं हे माझी मी स्वतः हँडल करतो. ती येत बी नाही, ती जात बी नाही, ती काय कमी पडलं तरच मी फोन करतोय, ती मला पोच करून जाते. ओके ओके. आणि पहिली वैरण टाकली दावणीत हाय असं राहायचं, ते म्हणजे चारा खात नव्हते, काय नव्हते, फरक नव्हता. आणि म्हणजे शरीर असं म्हणजे जाम झालेलं नव्हतं. आता ही कितली आम्ही घेऊन आता मला वाटतं 10 दिवस झाले, 10-15 दिवस झालं. आता ही वापरल्यापासून दावणीत चारा बी ठेवा नाही, ते काहीच नाही. आम्ही होंडीचा सारटा पहिला आता एक सारटा मला लागतोय, ओके आणून आणून दमतोय. ओके. तोडायचं किती ह्यांना, ती मालकाला बी आता नसतं इथं, ती कॅमेऱ्यात बघते ते, आणि हे आणतोय आणि टाकतोय आज मी. आणि परत म्हणते ते अजून मला म्हणजे वैरणच नाही. आता टाकून मी दमलो तरी म्हणजे ती वैरणच नाही यांच्या पुढं. खायला चांगली झाली आणि रिझल्ट चांगला आहे. 100% म्हणजे 100% मी ह्यांना सांगितलं. पाडींना काय फरक पडला, काय तब्येतीत फरक पडलाय, चाऱ्याला फरक पडलाय. सकाळची बघा की आता तुम्हाला दिसतंय एकदम कशा दिसते कशा नाही, एकदम क्लिअर रीती झाली. ही लावल्यापासून ही कशा कशासाठी यूज करताय आता तुम्ही, म्हणजे कोण म्हणजे पाड्यांसाठी, पाड्याला आहे, म्हशीला आहे, शेरडाला बी टाकतोय. सगळ्या सर्वांना सगळ्या चित्रवाला टाकतोय मी. ओके. किती म्हणजे किती 80 मिली सकाळ संध्याकाळ किती? सकाळी 80 मिली एकाला आणि संध्याकाळी 80 मिली. ओके ओके ओके. ही आता ही केंड आम्हाला 2-3 दिवसात जाते, ही सगळी जनावर असल्यामुळे. घालाय आधी प्रॉब्लेम म्हणजे खातच नव्हतं, काहीच नव्हतं. हा असा चारा पडायचा. आणि यांच्या दुसरं ते वापरलं आम्ही दुसरं, पण त्याचा काही फरक नाही ना, काय नाही. ही आणल्यापासून आता ती मालकाला सांगतोय, ही 4th-5th केंड झाला आता यात. हा, आणि वैरणीला तसलंच आहे. मी जमलोय आता, त्यांना म्हणलं गडी एक बघा आणि दुसरा एक सांगा. तुमचा इतर शेतकऱ्यांना काय सल्ला असेल बाबा? ही हमेशा वापरासाठी सांगायला लागलो मी, माझ्या वतीन तर सांगायला लागलो की ही जी गॅरंटी एवढी आहे की बस बोलायचं काम नाही. कुठल्याही शेतकऱ्यांनी ही हमखास कॉल करून न्यावं अशी गॅरंटी माझी तरच आहे. आणि मालकाला मी सांगितलंय बाबा ह्याच्यापासून आपला बरोबर फायदा झालाय. हा, आणि त्यांना मी सांगितलं, त्यांनी शिल्लक आता आणून ठेवल्यात माझ्यापाशी. 4 केंड अजून आणून ठेवल्यात. 4 केंद्र आहेत. ते हा 4 आणून ठेवलेत त्यांनी आता. कारण बाबा मामा संपलं की मला कॉल करू नका, पण ही तुम्हाला पोच करतोय. हा. तर शेतकऱ्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल रिझल्ट काय आहे. मी जे सांगत असतोय कायम, नो रिझल्ट नो पेमेंट. पण रिझल्ट कसे आहेत ते तुम्ही बघितले आहे. स्वतः मी गोट्यावर आलेलो आहे आणि रिझल्ट घेतलेले आहे. तर तुमचा नंबर असेल तर सांगा. नंबर आहे की 8600 49 78 11. हे मालकाचा नंबर आहे. मालकालाच कॉन्टॅक्ट केलं तर चालतंय, कारण माझा इकडे तिकडे बंद असतोय किंवा चालू असतोय. म्हणजे ते बी सांगतील मालक बी तुम्हाला किंवा काय रिपोर्ट आहे, किंवा ती गोट्यावर येते ते नाही येते ती किंवा येते बी नाही ती बी. ओके. हां सर, तुम्ही कंपनीला माहिती दिल्याबद्दल तुमचा आम्ही आभार आहे. तर कंपनीचा कस्टमर केअर नंबर आहे 95 45 45 1996. तर ऑर्डरसाठी तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद.